21 संकष्टी चतुर्थीच्या पुण्याचे फळ प्राप्त करून देणाऱ्या अंगारकी चतुर्थीची कहाणी जरूर ऐका. अवंती नगरी फार जुनी, तिथे राहत होते एक मुनी. त्यांचं नाव होतं भारद्वाज. ते फार मोठे उदारज्ञानी होते. त्यांच्या आश्रमात विद्यार्थी यायचे, वेदविद्या शिकायचे. भारद्वाज मुनींना मूलबाळ नव्हतं, पण आश्रमातील विद्यार्थ्यांवर त्यांचं मुलांसारखं प्रेम असायचं. एकदा काय झालं, भारद्वाज मुनी शिप्रा नदीवर स्नानासाठी गेले. स्नान झालं, सूर्यदर्शन झालं, गणेशाचं स्तवन झालं. डोळे मिटून ते ध्यान करू लागले. तेवढ्यात तिथे नारद मुनी आले. नारायण नारायण असे कितीतरी वेळा त्यांनी नामघोष केला, तरी भारद्वाज मुनी अगदी ध्यानस्थच. मग नारदांनी जोरानं विना झणकार केला. मग भारद्वाज मुनी ध्यानातून भानावर आले. नारद म्हणाले, मुनिराज, अहो तुमच्या भक्तीमुळे गणेश देव तुम्हाला प्रसन्न झाले आहेत. नीट पहा, तुमच्या जवळ इथं भूमीवर एक तेजस्वी बालक दिसते, नुकतंच जन्मलेलं. हे मूल गणेश देवांनी तुम्हाला दिलेला प्रसाद आहे. भारद्वाज म्हणाले, खरंच की हे नवजात बालक जणू काय भूमीनच मला दिला आहे. या बाळाचा रंग कसा लाल लाल अंगारासारखा. व्हावा हा अंगारक भौम आता माझाच पुत्र, म्हणून मी याचा स्वीकार करतो. अंगारक बाळ हळूहळू मोठा झाला. त्या भौमपुत्राला भारद्वाज मुनीने वेदविद्या शिकवली, त्याला गणेश भक्ती शिकवली, गणेशाची अनेक व्रते त्याला समजावून दिली. पार्थिव गणेश पूजा, दुर्वा गणेश व्रत, तिळ चतुर्थी, विनायकी चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, वट गणेश व्रत, महासिद्धी गणेश व्रत वगैरे सांगितली. गणेशाच्या माती दुर्वांकुराचे तुरे का, गणेश मूर्ती अशी वक्रतुंड महाकाय का, गणेश पूजेचे विशेष महत्व का वगैरे खूप काही त्याला समजावून सांगितले. भौम अंगारकाला गणेश भक्तीचा छंदच लागला. ओम गम गणपते नमः या बीज मंत्राचा त्यानं लाख जप केला. नर्मदा तीरावर जाऊन गणेशाची त्यानं खूप आराधना केली. निष्ठापूर्वक तन्मयतेनं त्यानं गणेश पूजा, व्रत, जप, तपश्चर्या केली. तो अहोरात्र गणेश ध्यानात निमग्न राहायचा. माघ कृष्ण चतुर्थी अर्थात संकष्टी चतुर्थीची रात्र होती. चंद्रोदयाची वेळ झाली होती. त्या दिवशी मंगळवार होता. अंगारक भौम गणेश पूजेत निमग्न होता. त्यावेळी काय चमत्कार झाला, प्रत्यक्ष श्री गणेश देव प्रसन्न होऊन त्याच्या पुढे येऊन उभे राहिले. गणेश देव त्याला म्हणाले, वत्सा, तुझ्या भक्तीनं, व्रत नियमांच्या साधनेनं मी प्रसन्न झालो आहे. तू भूमिपुत्र भौम म्हणजे मंगळ आहेस, वर माग. मग तो भूमिपुत्र मंगळ गणपतीला म्हणाला, देवा, मला धनसंपत्ती नको, महान कीर्ती नको, काहीही नको, मला फक्त मुक्ती द्या, तुमच्या रूपात विलीन करा. गणेश देव म्हणाले, ठीक आहे, तथास्तु. आज मंगळवार संकष्ट चतुर्थी, आज तू माझ्याशी एकरूप झालास, म्हणून यापुढे मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला तुझं नाव अंगारक चतुर्थी हे देण्यात येईल. मंगळवारी भूमिपुत्र मंगळ हा गणेश मूर्तीत विलीन झाला, म्हणून मी गणपती आजपासून आता मंगलमूर्ती झालो. गणेश देव म्हणाले, मंगळवारी येणाऱ्या या संकष्टी चतुर्थीचं म्हणजे अंगारकीचा एक व्रत करणाऱ्या भक्तांना 21 संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याचं पुण्य लाभेल. हे व्रत करणाऱ्या भक्तांचे मनोरथ मी पूर्ण करीन. नंतर तो अंगारक भौम मंगलमूर्ती गणेशाच्या चरणी विलीन झाला. श्री गणेश देव ही तेथे गुप्त झाले. नर्मदेच्या गोटांना गणेशाचं रूप मिळालं. ही वार्ता लोकांना कळाली. हजारो भक्त त्या ठिकाणी गेले. त्यांनी गणेश दर्शन घेतलं. भारद्वाज मुनीही त्या स्थळी गेले. आपल्या पुत्राची ती गणेश भक्ती पाहून धन्य झाले. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुपळ संपूर्ण.